लोचन
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी पर उपकारी नेने परनिंदा पर उपकारी नेने परनिंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वनामारी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी विठाला विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी पांडुरंगा करू प्रथम मन तुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुभया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती योगेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विबुधायते संतं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनं माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला
वाराजाय भलत्या काया हीच माझी राग छाया वाराजाय भलत्या काया जोडून धर उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची जती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव काही पंढरीश पांडुरंग परमात्मा अलंका पौर्णिमाशी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबराय आदि पुरुष कुंडलिक महाराजापासून स्वानंद सुखनिवासी श्री गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत महाराजांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गृहस्थ असे मित्रांनो आजच्या अभंगामध्ये गोड असे होते सांगता अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अल्पसा परिरागले नाही वक्त्याचे आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून आजची कीर्तन रूपी सेवा किती निमित्ताने आहे तुम्हाला मला सर्वात ज्ञातच आहे चिरंजीव विशाल दादा यांच्या या लग्न प्रीत्यर्थानं सत्यनारायणाची महापूजा आणि या महापूजेनिमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असणारे सर्वच वारकरी क्षेत्रातील मंडळी आहे भिवंडी तालुका वारकरी सांप्रदायिक अध्यक्ष असणारे आदरणीय आमचे जनार्दन बाबा आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आदरणीय आमचे फुलकंठावर महाराज आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत त्याचप्रमाणे विनीतरी महाराज असतील उत्तम प्रकारचे चारी पखवाज वाजत असतील त्याचप्रमाणे उत्तम प्रकारचे असणारे गायक आमचे केने महाराज असतील आमचे जयेश दादा असतील आमचे किशेकर महाराज असतील तुकाराम दादा इकडे शिकेश दादा इकडे आमचे पखवाजवादक सर्वच मंडळी आहे त्याचप्रमाणे एकापेक्षा एक असणारी सर्व थोर मंडळी आहे सगळे आहे थोर त्या थोरांमध्ये या पोराचं कसं व्हावं मंडळी त्याचप्रमाणे उत्सुकता असणारी मंडळी आदरणीय आमचे लक्ष्मण बाबा आहेत इकडे आमचे बाबा आहेत आदी करून सर्वच मंडळी सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही आपल्याकडे अल्पसा कालावधी आहे आणि त्या अल्पसा कालावधीमध्ये जसं आपल्याला जमल तसं पदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त व्हायचं आहे आदरणीय आमचे वितेश दादा असेल त्यांच्या संबंधानं कीर्तन सेवा आमच्याकडे लाभली आणि सद्गुरु जोग महाराज जशी कीर्तन रूपी सेवा करून घेतील तसं करण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर एकच सांगणं आहे सर्वांनी शांतपणे एकाग्र चित्तानं जर कीर्तन श्रवण केलं तर कीर्तन कळल्याशिवाय राहणार नाही आता चालू आहे आंब्याचा सीझन हे लोकांचे आंबे खाऊ खाऊ आवाज बसलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला मात्र तुपावरची भात टाकावं बघावं लागेल दंडवत करतो आणि अल्पशा वेळेमध्ये पदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी आजची सेवा किम निमित्ताने तुम्हाला आम्हाला सर्वात ज्ञातच आहे लग्न प्रत्याकरण पूजा ठेवलेली आहे आणि त्या पूजेच्या संबंधाने कीर्तन रूपी सेवा आहे म्हटलं याच्या संबंधाने कोणत्या प्रकारचा अभंग घ्यावा तर गृहस्थाश्रमिकाला उपदेश करणारा संत श्रेष्ठ तुकोबराय महाराजांचा अभंग आहे प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकोबराय महाराज गृहस्थाश्रमिकाला आजच्या अभंगामध्ये नीती सांगतात तर आजच्या अभंगामध्ये सांगतात असं नाही संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नीती सांगणारे अनेक अभंग आपल्याला पाहायला मिळतात आम्हाये कौतुक जगाद्या विनीत तरी महाराज म्हणतात आमच्यामध्ये महाराजांनी नीती शिकवण्याकरता चाललेलो आहे का बरं नीती जर शिकवले नाही तर महाराज चुकती ते चुकतात किंवा महाराज भलतेचे उन्मत्त करी सदा ज्याच्या जीवनामध्ये नीती नाही ज्याच्या जीवनामध्ये धर्म नाही तो मनुष्य देव उन्मत्त होतो आणि ज्याच्या जीवनामध्ये जर सोयीत जर करून घ्यायचा असेल तर त्याच्या जीवनामध्ये नीती पाहिजे करिया परी सोयीत विचारोनी धर्मानित विचारोनी धर्मानित विचारोनी धर्मानित विचारोनी धर्मानित
प्रस्तुत अभंगाचा विचार केला तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गृहस्थाश्रमिकाला आजच्या अभंगामध्ये नीती सांगतात. पण याच अभंगामध्ये नीती सांगतात असं नाही, इतरत्र संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची नीती सांगणारे अनेक अभंग आहेत. बरं या नीतियुक्त आचरणाने जर वागलं तर काय होतंय? महाराज म्हणतात तुम्हा आम्हाला जर स्वतःच जर सोयीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्ही नीतीने वागलं पाहिजे. म्हणून संसारिकाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये नीती सांगतात. महाराज सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारी. मनुष्य ध्यान उत्तम प्रकारचं धन जोडलं पाहिजे, उत्तम प्रकारचा व्यवहार केला पाहिजे असं गृहस्थ आश्रमिकाला म्हणजे संसारिकाला उपदेश करतात. पण संसारिकाला मात्र उपदेश करतात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. पण संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना काही ज्ञानेश्वरी वाचली नव्हती का? कारण की ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन आलं. श्री संत ज्ञानोबराय म्हणतात की त्याच्या संबंधानं परी उन्माळावया दोषी येते सायासची काशी बाळा बागुळ दोषी दवडावा आहे. ज्ञानोबराय महाराज म्हणतात एक नवशिदे झाड तोडायला चालला. अरे कुठं चालला? म्हणले झाड तोडायला चाललो. येतो का तू? हो म्हणले चल. मग दोघ जण मिळून आता झाड तोडण्याकरता निघाले. अरे म्हणले झाड कुठं आहे? म्हणले झाडच लावलं नाही. त्याला झाडच नाही तर त्याला तोडणं कसं काय? त्याला तोडण्याकरता कष्ट घेणं कसं काय? परी उन्माळावया दोषे येते सायासची काशी. अरे झाडच नाही तर त्याला तोडण्याकरता कष्ट नाही. ए पोरा गप्पस, तो बागुलबुवा येईल. आता बागुलबुवा नाही तर त्याची भीती कशी काय आली? महाराज म्हणतात बागुलबुवा नाही तर भीती नाही, झाड नाही तर तोडण्याकरता कष्ट नाही. आणि अमराय म्हणतात गंधर्व दुर्ग काही पाडावे, शशी विषयान मोडावे, होवावे मग तोडावे पुष्पती. एक मनुष्य त्या रस्त्याला चालला आणि आकाशामध्ये त्याला एखादा किल्ला दिसला. मग त्यानं ठरवलं या किल्ल्याला बॉम्ब टाकून उडवून द्यायचं. उडवता येईल का? अहो किल्लाच नाही तर त्याला उडवणं कसं काय? गंधर्व दुर्ग काही पाडावे. मंडप वालेले महाग झाले, इथले नाही आमच्या गावचे, ते साधं पण आमच्या गावाला गेल्यावर. मग काय करायचं? आपण इथला मंडप लावायचाच नाही. मग कुठून मंडप आणायचा? कुठून नाही, आपणच मंडप बनवायचा. म्हणजे कशाचा मंडप बनवायचा? म्हणजे सस्याची शिंग तोडायची आणि त्याचा मंडप बनवायचा. ज्ञानोबराय म्हणतात शशी विषयानं मोडावे. अहो सस्याला शिंगच नाही तर मंडप कुठून? अहो महाराजाच्या गळ्यामध्ये लय चांगला हार आणला होता. कुठून आणला? म्हणजे दादरची फुलं आहेत का? म्हणजे दादरची फुलं नाही ना, इथले फुलं नाही. मग कुठलं? ख पुष्पती. आकाशामध्ये जो बगीचा आहे त्या बगीच्यामधून ती फुलं चोरून आणली आणि त्याचा हार बनवलेला आहे. आकाशामध्ये बगीचाच नाही तर फुलं कुठून येणार? महाराज म्हणतात बागुलबुवाच नाही तर भीती कुठून येणार? महाराज म्हणतात ते झाडच नाही तर त्याला तोडणं तरी कुठून येणार? आकाशामध्ये किल्लाच नाही तर मात्र लक्षात घ्या त्याला तोडणं कुठं येणार? तैसा संसारू हा विरा रुखून आईसा चोकारा माऊन माळी आधारा कासे तरी. महाराज म्हणतात तसा जो संसारच नाही तर महाराज त्याच्याविषयी बोलणं कसं? पण तो वाढावा हे प्रयत्न कसे? विटाला काय महाराज म्हणतात धडधडी जरी दिसत असलं तरी पण महाराज म्हणतात त्याच्या संबंधाने ज्ञानोबराय म्हणतात जे जे देख निसकळ ते हे स्वप्नीचे मृगजड म्हणून चिंती चरण कमळ. श्री ज्ञानोबराय महाराज म्हणतात यो संसार जरी दिसत असला तरी तो मृग जळावत आहे. मग लक्षात घ्या संसार मृग जळावत आहे, मुळात तो संसारच नाही. कशाप्रमाणे श्री ज्ञानोबराय त्याच्याकरता अजून काही दृष्टांताच्या वया घातल्या. श्री ज्ञानोबराय महाराज म्हणतात एक मात्र घाटावरचा मनुष्य देव आपल्या कोकणामध्ये आला आणि त्यानं विचार केला कोकणामध्ये जशी भात शेती होते तशीच भात शेती आपल्या गावाकडे करायची. म्हणून त्यानं इकडे आल्यावर चांगल्या प्रकारचं बियाणं घेतलं. पहिला पाऊस पडला आणि भाताची पेरणी केली. पण नंतर मात्र पाण्याचा एक टिपका सुद्धा पडला नाही. भाऊ पडला तर डोळ्यातूनच. नंतर पाण्याचा एकही टिपका पडला नाही. पडला तर डोळ्यातूनच. तो म्हणतो नाही पडला तर नाही पडला पाऊस, मी शेती करणार. कोणत्या पाण्यावर? म्हणजे मृगजळाच्या पाण्यावर. अहो जनार्दन बाबा मृगजळाचं पाणी असते का? मृगजळाची तळी ती तिथली दुर्चिन्नी आळी ती पाणी साळी केली. ज्ञानोबराय म्हणतात
सांगतात साळी म्हणजे काय भातच आणि केळी म्हणजे केळी. अहो मृगजळाच्या पाण्यावर साळीनं केळी लावता येत नाही का बरं? मृगजळाचं पाणीच नाही. मग महाराज म्हणतात मृगजळाचं पाणी नाही. महाराज म्हणतात लक्षात घ्या तर त्याचं प्रमाण यावर सस्याला सिंग नाही, आकाशात किल्ला नाही, आकाशात बगीचा नाही, तसं तो संसार नाही. मग आम्हाला दिसतंय ते काय? ज्ञानोबाई म्हणतात मुळ अज्ञान चितवलं ते मग कार्य तयाचे केतुके देवी संसार करू शकते की वावेची गा. ज्ञानोबाईनं दृष्टांत अनेक दिले पण सिद्धांता करता या दोन उभ्या खर्च केल्या. ज्ञानोबाई म्हणतात तुम्हा आम्हाला जरी संसार भासत असला दिसत असला तरी पण तुमचं आमचं ते अज्ञान आहे. किंवा न झाला प्रपंच आहे संसार झालेला नाही. ध्यान घेऊन कीर्तन ऐकलं तर तुम्हाला कळून जाईल बरं का. आता तुमच्या गावात चांगला सप्ताह थोडा थोडासा ऐकलेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं की रेंज अजून असेल. तुम्ही सप्ताह झाला का मस्त कीर्तनकार तुम्ही आणले होते बरं का. बुवा म्हणायचे बायको करताना चुकला तर चालेल पण कीर्तनकार आणताना चुकू नका. मग त्यांना विचारलं बायको करताना चुकला तर चालेल पण कीर्तनकार आणताना चुकू नका असं का म्हणतात? तेव्हा ते म्हणले बायको करताना चुकला तर घर बिघडल, कीर्तनकार आणताना चुकला तर गाव बिघडल. सांगायचं म्हणून लक्षात घ्या. श्री ज्ञानोबा तुकाराम महाराज नीती सांगतात. बरं याच अभंगात नीती सांगतात नाही अनेक अभंगात नीती सांगतात. बरं कोणाला नीती सांगतात? संसारिकाला नीती सांगतात, गृहस्थ आश्रमिकाला नीती सांगतात. बरं ज्या गृहस्थ आश्रमिकाला नीती सांगतात तो गृहस्थाश्रम किंवा तो संसार मुळात नाही. श्री ज्ञानोबाईंचं बोलणं आहे किंवा तो संसार जरी तुम्हाला आम्हाला दिसत असला तरी तुमचं आमचं ते अज्ञान आहे. मग ध्यान देऊन ऐका बरं का. नसेल तर जाऊ दे आता काय मला काय झालं ते लोकांचं खाऊ खाऊ कोलेस्ट्रॉल झालं त्याच्यामुळे ते गरम होत नाही. जाऊ दे पण व्यस्त आपलं चंचलपणा नको टाईम थोडा आहे. मला तो पंखा लागत असतो बरं का. मला तुझ्यामुळे व्यस्त हे होत असं जरा गडबड तर म्हणलं मग नको तर चालेल का. तर ठीक आहे जाऊ दे. विठाला विठाला जाऊ द्या. काय चाललं होतं ते सांगा म्हणजे मला पुढे जायला. काय हा काय चाललं होतं? कीर्तन कर संसार. मी तर मग नसेल सांगत तर लगेच पंगत टाकायला काय उपयोग हे सांगत ऐका. मग मनुष्य देवाला महाराज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज नीती सांगतात. बरं संसारिकाला नीती सांगतात पण ज्ञानोबाईच्या भाषेत तो संसार झालेलाच नाही किंवा जो संसार भासतो ते तुम्हा आमचा अज्ञान आहे. मग तो संसारच नाही तर त्या गृहस्थ आश्रमिकाला त्या संसारिकाला नीती सांगतात का? तर महाराज म्हणतात या जनलोकामध्ये दोन प्रकार पडतात.
एक ज्ञानी आणि तुमच्या आमच्यासारखे कर्ममार्गी. ज्ञानाच्या दृष्टीनं तो संसार नाही, पण कर्म मार्गाच्या दृष्टीनं तो संसार आहे. ज्ञानेश्वरी मध्ये 15व्या अध्यायाच्या ओव्या आल्या. या ज्ञानाकरता ओव्या आहे, त्याच्या करता तो नाही, पण तुमच्या आमच्या करता तो आहे ना. आणि कर्म मार्गाकरता जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत त्याचे नियम पाळावेच लागतात. आमचे सद्गुरू महाराज म्हणायचे, एखादी रूम असली, त्या रूम मध्ये एखादी जर दोरी पडली तर त्या दोरीवर जर बाबा लक्ष्मण बाबा दुपारी जर त्या रूम मध्ये गेलो आपण आणि जर आपण ती दोरी पाहिली तर दोरीवर सापच भासतो का दोरीवर दोरीच भासते? दुपारी दोरीवर दोरीच भासते. आणि रात्री जी दोरी पाहिली तर त्या दोरीवर म्हणजे रज्जूवर साप भासतो. ध्यान देऊन ऐका, दुपारी गेल्यावर दोरीवर दोरीच भासते आणि रात्री गेल्यावर दोरीवर मात्र साप भासतो. तसं अज्ञानानं तुम्ही आम्ही जर पाहायला गेलं तर मात्र त्याच्यावर साप दिसतो. आणि दुपारच्या ज्ञानाच्या उजेडानं गेलं तर दोरीवर दोरीच दिसते. मग तुम्ही आम्ही सध्या अज्ञानाच्या अंधकारात आहे. मग अज्ञानाच्या अंधकारात असल्यामुळं तुम्हा आम्हाला तो संसार भासतो. ज्याप्रमाणे आमचे महाराज म्हणायचे, लक्षात घ्या, दोरीवर जर तुम्हाला आम्हाला साप भासला तो मुळात साप नाही, पण साप नसताना सुद्धा त्याचे नियम पाळावे लागतात का नाही? अरे काठियान, अरे बाजूला सर, अरे आमकं कर, आमकी दमकं कर, किंवा गावाकडचा प्रयोग, अरे टायरच पेटवा, हे नियम आहेत का नाही त्याचे? टायर पेटवणं, काठी आणणं, त्याच्यापासून बाजूला सरणं, आमकं दमकं करणं हे नियम. मुळात तो साप नाही, तो साप भासतो म्हणून हे नियम पाळावे लागतात. तसा मुळात तो संसार नसला तरी तुम्ही आम्ही ज्ञानी नाही. मग कसं साप नसताना सुद्धा त्याचे नियम पाळावे, तर मात्र संसार तुम्ही आम्हाला मात्र तो भासला. कर्ममार्गी आहेत का नाही, अज्ञानी आहेत का नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला भासला. तर जोपर्यंत भासतो तोपर्यंत त्याचे नियम पाळायचे. एकदा तुम्ही आम्ही ज्ञानी झालो, एकदा तुम्ही आम्ही बोध संपन्न झालो का मात्र तो संसार नाही होतो. आणि एकदा संसार नाही तुमच्या आमच्या बुद्धीने जर झाला, कशानं? तैसे विचारिता आणि रसले प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. आणि त्याच्या ठाई काही अस्तित्व बुद्धी नाही, निष्कर्ष दाही देखील ऐसे. किंवा म्हणत ऐसे सारा सार विचारिता रांती बाई असा होता आणि सार ते स्वभावता नित्य जाणे. या जगतामध्ये सार आहे तीच घेतलं जातं आणि प्रपंच मात्र तो ही बुद्धी झाली. लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व, लटिका व्यवहार सर्व संसार. महाराज सांगतात, तुमच्या आमची जर तुम्हाला आम्हाला ज्ञान प्राप्त झालं का तो लटिका आहे, तो संसार नाहीच, किंवा तो भासतो हे लटिका आहे, अशी ज्ञान झाल्यानंतर संसार त्यागायचा असतो. पण जोपर्यंत तुम्ही आम्ही आज्ञेने आहेत तोपर्यंत त्या संसाराचे नियम पाळायचे. आणि एक जो उपदेश आहे जो कर्म मार्गाकरता आहे, तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारी. माझं बोलणं कळलं का? मला पुढे जायला कळलं पूर्ण माझं कळालं का नाही? महाराज गोष्ट असं त्याला उपदेश करतात, नीती सांगतात, पण जो संसार नाही. मग नीती कोणाला सांगतात? संसार कोणाच्या दृष्टीने नाही, ज्ञानाच्या दृष्टीने नाही, तुमच्या आमच्यासारख्या कर्म मार्गाच्या दृष्टीने आहे. म्हणून याचे नियम तुम्ही आम्ही पाळलेच पाहिजेत. बरं, त्याच्यामध्ये नियम कसे आहेत? तर ते नियम सांगतात कोणते? जोडून या धन उत्तम व्यवहारी. महाराज सांगतात, संसारिक मनुष्य आलं गृहस्थाश्रमिकाला उपदेश करताना महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही धन जोडलं पाहिजे. मग आता लक्षात घ्या, खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही बरं का मारुती महाराज. मग लक्षात घ्या, तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सांगता धन जोडलं पाहिजे. मग तुकाराम महाराज सांगता तुम्हाला आम्हाला धन जोडलं पाहिजे म्हणून तुम्हाला आम्हाला धन आवडतंय का तुम्हाला आम्हाला धन आधीच आवडतंय?
लक्षात घ्या बरं का. तुकाराम महाराज संसारिकाला गृहस्थ असं नाही का काय सांगतात, काय जोडलं पाहिजे, धन जोडलं पाहिजे. मग महाराज सांगतात म्हणून तुम्हाला आम्हाला धन आवडतंय का त्याच्या आधीच तुम्हाला आम्हाला धनाची आवड आहे. महाराज म्हणतात त्याच्या आधीच तुम्हाला आम्हाला आवड आहे. किंवा कुटुंबाई त्यांच्या भाषेत सांगतात ऐसा कोणा पण महाराज या जगतामध्ये महाराज सांगतात म्हणून तुम्हाला आम्हाला धन तुम्ही आम्ही जोडत नाही किंवा तुम्ही आम्ही मात्र धनाच्या महाराज म्हणतात धनाच्या मागे नाही तर तुम्हाला आम्हाला आधीच धन आवडते किंवा महाराज म्हणतात या जगतामध्ये कोण असा आहे का त्याला धन आवडत नाही ऐसा कोण आहे हे दयाना आवडे सर्वांनाच धन आवडतंय किंवा धन आवडत नाही असा मनुष्य देह नाही या सगळ्याची जर धाव पाहिली तर बाबा धन मिळवण्याकरता जे का नाही तुमची काय ना आमची काय नाही गावगाव कसं नाही द्यायचं सगळ्याला धन आवडतंय का नाही कोणी असं या जगतामध्ये त्याला धन आवडत नाही सगळ्याला धन आवडतंय किंवा सगळ्याची धाव जर पाहिली तर ज्ञानोबराय म्हणतात धना करता नाही किंवा मागे ज्ञानोबराय म्हणतात बरं का धना करता कोण सगळं काय करील आणि काय नाही आवाज माझ्यापेक्षा माहित बोलायला लागला तुकाराम महाराज धन जोडा म्हणतात म्हणून तुम्ही आम्ही धन जोडत नाही तुम्हालाच एवढं प्रिय आम्हाला एवढं प्रिय धन आहे का त्याच्यासाठी प्राण कोण माणूस द्यायला तयार आहे
किंवा आमच्या सद्गुरू महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे एक वारकरी पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्यानंतर मात्र पहिला विधी म्हणजे चंद्रभागे स्नान. चंद्रभागेचं त्यानं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर तिथं एक वासुदेव आला. वासुदेव आल्यानंतर त्यानं एक वासुदेव म्हणला आणि याच्या पुढे हात पुढे केला. हा म्हणला वासुदेव महाराज इथं काय म्हणले मी धन आणलं नाही, तुम्ही आमच्या मठामध्ये या, तुम्हाला धन दिल्याशिवाय राहणार नाही. तोच वासुदेव मात्र औषध गेला त्याच्या मठापाशी गेला. यानं ओळखलं ह्यो वासुदेव कुठला दिसतो, चंद्रभागेतला दिसतो. यानं सांगितलं वासुदेव महाराज तुम्ही म्हणले आमच्या इथं काय, आमच्याकडे आता माझं धन संपलं. का बरं धन संपलं? बायकोला घेतल्या बांगड्या, मला घेतल्या घोंगड्या, त्याच्यामुळे धन संपलं. तुम्ही गावाकडे या, तुम्हाला धन नक्की देतो. तोच वासुदेव औचित त्याला 2-4-5 महिन्यानं गावाकडे गेला. याने ओळखला ह्यो वासुदेव कुठला दिसतो, पंढरपुरातला वाळवंटातला दिसतो. मग यानं बायकोला सांगितलं तुझ्या वासुदेवाला सांग 1 तासापूर्वी माझा पतिदेव गेला. आता बिचाऱ्या महिला काही खोटे बोलत नाही, पण नवऱ्यासाठी तुम्ही म्हणा तुम्ही काय म्हणून लक्षात घ्या. मग मात्र ती म्हणे रडत रडत आली बाहेर आणि सांगितलं 1 तासापूर्वी आमचे पतिदेव गेले. मग त्याला समजलं आता मग पतिदेव गेले तर आलो तर मोठमातीच करून जातो का नाही. मग साऱ्या गावाला जाऊन सांगितलं अमका गेला तमका गेला. सारं गाव जमा झालं. याची किरडी बांधली, त्याला स्मशानात नेलं. आता पेटवण्याकरता याला अग्नीवर त्या लाकडावर ठेवलं. तरी पण ह्यो उठत ते काय द्यावं लागेल म्हणून पैसे द्यावे लागतील म्हणून किंवा एकोत्तरेचे वाढी चढती आगी घाली तेवढी अनाया असे स्वगडी सांडली ती केली. श्री ज्ञानोबा महाराज म्हणतात अरे 1 रुपयाकरता प्राण देण्याकरता सुद्धा कमी पडत नाही. 1 रुपयाकरता जर त्या आगीतुडी घालायला सुद्धा कमी पडत नाही. एवढं प्रत्येकाला धन आवडतंय, म्हणजे माणसाला पण धन आवडतंय. आणि तुकाराम महाराज संसारिकाला म्हणतात तुम्ही धन जोडलं पाहिजे. म्हणजे आता तुझं सरकार योग आला का नाही, दुधात साखर पडण्यासारखी झाली का नाही. पण काहो महाराज जे धन तुकाराम महाराज तुम्ही आमच्या संसारिकाला गृहस्थ आश्रमिकाला जोडायला सांगता, पण मात्र त्या धनाच्या मागे अनेक प्रकारचे अनर्थ आहेत. पंचदशिकार सांगतात अर्थनामर्जने क्लेशस्तते व परिपालने. पंचदशिकार म्हणतात काहो सिद्धार्थ दादा आपलं धन मिळवणं सोपं आहे का कठीण आहे? कठीण आहे का नाही. धन काय लगेच कोणी घरी आणून पाकिट देते का? कोणी देत नाही. लगेच मात्र कामावर जातात लगेच कोणी पाकिट आणून देते का पैशाचं? कामावर गेल्यावर पाकिट पैशाचं येते, घरी बँकेमध्ये पैसे येतात, अमुक येतंय. म्हणजे धन मिळवण्याकरता कष्ट करावे लागतात. पण तो पगार झाल्यानंतर आपल्याला साहेबांनी जर ते पैशाचं पाकिट दिल्यानंतर ते पैसे मात्र घरामध्ये ठेवण्याकरता सुद्धा दुःखच आहे का नाही. कोणी चोर चोरून येतंय का, कोणी अमुकच करतंय का, कोण आपले पैसे पाहिले का. म्हणजे पंचदशिकार म्हणतात धन मिळवणं सुद्धा पिसेकर महाराज बरं का जगन्नाथ आला धन मिळवायला सुद्धा कठीण आहे, पण ते ठेवण्याकरता सुद्धा मात्र दुःखच आहे. पण ते चोरांनी चोरून नेलं तरी पण दुःखच आहे. 3 प्रकारचे अनर्थ सांगितले. मला अभंगाचा प्रपंच तुम्ही समजून घ्या म्हणजे कीर्तन करून जाईल टाइम थोडा आहे. धन मिळवायला सांगतात पण माणसाला त्याची आवड. तुकाराम महाराज पण सांगतात धन जोडा, दुधात साखर पडली. मग लोकांना आधीच धन आवडतंय पण धनाच्या मागे अनेक प्रकारचे अनर्थ शास्त्रकार सांगतात. ते मिळवायला दुःख, ते सांभाळून ठेवायला दुःख, ते चोरून नेलं तरी पण दुःख. किंवा नाथ महाराज म्हणतात अर्थ सर्वांगी अनर्थ बुद्ध हे माझे वचन त्रिसत्य. पृथ्वी माझी जे जे अनर्थ त्या अर्थात उपजती. या पृथ्वीमध्ये या जगतामध्ये जे जे अनर्थ व्हायला लागले, जे जे भांडण व्हायला लागले हे पैशामुळे व्हायला लागले. मग लक्षात घ्या नाथ महाराज भागवतामध्ये याच्या मागे अनर्थ सांगतात. पण त्याच्याही जर पुढे पाहायला गेलं तर पंचदशिकार पण मात्र याच्या मागे अनर्थ सांगतात. किंवा त्याच्याही जर पुढे महाराज आपण पाहायला गेलं तर तुकाराम महाराज म्हणतात द्रव्याची मागे कलिकाळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा. महाराज म्हणत द्रव्याच्या मागे कलिकाळाचा लाग आहे म्हणून त्याचा संघ खोटा आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचं इतरत्र प्रमाण पाहिलं तर ते म्हणतात अनर्थ. पंचदशिकार म्हणतात अनर्थ. नाथाच्या भागवतामध्ये महाराज अनर्थ सांगतात. किंवा याच्या ठिकाणी 15 प्रकारचे अनर्थ आहेत. भागवतामध्ये हिंसा दंभ या प्रकारचे 15 प्रकारचे अनर्थ सांगितले. पण या धनाच्या मागच्या अनर्थाच्या संबंधाने जर विचार केला तर धन आल्यानंतर काय काय होतंय. नाथ महाराजांना भागवतामध्ये 2.5 ते 3 पानं खर्च केली बरं का. नाथ महाराज म्हणतात धनलोभाचे कौतुक कन्या बापाशी देत सेविक पितृघाताचे न मानी दुःख निष्ठुर लेख धनलोभ. या धनाच्या संबंधाने बोलताना महाराज म्हणतात अहो या धनाचं कौतुक काय सांगावं. धनलोभाचे कौतुक कन्या बापाशी देत सेविक. बापाने जर मुलीला पैसे दिले नाही तर ज्या बापानं मुलीला जन्म दिला
तीच मुलगी बापाला विष देण्याकरता कमी पडत नाही. नाथ महाराज सांगतात माझ्या मनचं बोलत नाही, कन्या बापाशी देत सेविक. बरं या धनामुळे एवढ्या प्रकारचा आनंद होतो का बाप मेला तरी पण मुलगी बापाला पाहायला येत नाही. पितृघाताचे न मानी दुःख, निष्ठुर देख धन लोभ. पण ध्यान देऊन ऐका, तुकाराम महाराजांना सांगितलं संसारिकाला धन जोडा. इकडे पंचदशिकारांनी अनर्थ सांगितला, नाथानं भागवतात अनर्थ सांगितला, त्याच्या मध्ये 15 प्रकारचे अनर्थ सांगितले. एवढे अनर्थ आहेत, एवढे अनर्थ, एवढे म्हणजे एवढे. तर महाराज म्हणतात ज्या मुलीला जन्म दिला ती मारण्याकरता बापाला प्रवृत्त होते धनामुळे. पण ज्या आईनं मुलाला जन्म दिलाय किती बरं मात्र कष्ट सोसले. 9 मास कष्टलासी काव्याने प्रसूत जाई, येताची कर्मदार महाराज या गोष्टी सांगितल्या. एवढ्या आईनं मात्र कष्ट सोसलेले आहेत, तरी पण सुद्धा मात्र आईनं जर मुलाला धन दिलं नाही तर नाथ महाराज म्हणतात जे नवमास वाहे उदरात ते सदा शोषी कमूत. तो मातीचा कधी घात द्रव्यानिमित्त निज पुत्र. त्या आईनं जर पैसे दिले नाही, ज्या आईनं 9 मास वाढवलं तिला मारण्याकरता कमी पडत नाही. तर लक्षात घ्या, मुलगी मात्र बापाला मारण्याकरता प्रवृत्त होते पैशामुळं, मुलगा आईला मारण्यामध्ये प्रवृत्त होतो पैशामुळं. किंवा मात्र त्यांचं जाऊ द्या, तुम्ही आम्ही पण मात्र बिघडलो कशामुळं. मी नाही सांगत पोटी नाही परमार्थ, तरुणी अर्थ स्वार्थ सोय मननिशे हरिभक्त या नाम निश्चित भजन तंबू. महाराज म्हणतात या नाम निश्चित भजन तंबू. लक्षात घ्या, अर्थाकरता महाराज तुमच्या आमच्याकडे महाराज लक्षात घ्या, परमार्थ नसतो पण मात्र परमार्थाचं सोंग आणावं लागतं. कशाकरता? पैसा करता. म्हणजे परमार्थिकाला बिघडवलं सुद्धा धरानच. यो प्रपंच मी सांगण्याचा का मांडलाय जरा ध्यानात घ्या. तुकाराम महाराज जर आपल्याला धन मिळवायला सांगतात, पण अनेकांनी धनाचा अधिकार केला आहे. विठाला उन्माद काम करू लागे अगम्य गम, उपजवी नाना अधर्म नित्य कर्मा धनवंता. महाराज म्हणतात मनुष्य देवाकडे जर धन आलं तर मनुष्य देव उन्माद काम करतो. उन्माद काम म्हणजे गावाकडच्या भाषेत उत्माद करतो. काय करतो? उत्माद करतो. महाराज म्हणतात अरे ह्यो गरीब होता तर बरा होता, याच्याकडे पैसे आले तर जास्तच उत्माद करायला लागला. त्या उन्मादचाच उत्माद तुम्ही आम्ही केलाय बरं का. उन्माद ओरिजिनल शब्द. मग महाराज म्हणतात जो गरीब लागे अगम्य गम, उपजवी नाना धर्म निंद्य कर्मा धनवंता. नवीन 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 काहीतरी मात्र काहीतरी माणसाची भांडणं आणतो. किंवा गावाकडच्या भाषेत नवीन नवीन कली आणतो. कोणाचं आमकं कोणाचं तमकं, आमकच कर तमकच कर. का बरं व्हायला लागलं तर हे धनामुळे व्हायला लागलं. पण नाथ महाराज याच्या संबंधानं सांगतात की या धनाच्या मागच्या अनर्थ किती आहेत. मग तो माझ्या मित्रावर एवढं प्रेम आहे का मित्राच्या केसाला धक्का तर माझ्या पुढे धक्का, हृदयाला धक्का, एवढं मित्रावर प्रेम आहे. पण मात्र लक्षात घ्या बरं का, तिथं जर मात्र मित्र सेवेची प्राण ते प्रवेश या धननाथ महाराज म्हणतात अरे मित्रा करता प्राण देण्याकरता तयार आहे. पण मात्र तिथे जर धनाचा प्रवेश झाला तर तोच मात्र त्याचा प्राण घ्यायला कमी पडत नाही. हे कशामुळे झालं? हे धनामुळे झालं. किंवा महाराज मातेशी म्हणे करंटी, मित्राच्या गोष्टी काय पा. ते धन आल्यानंतर आपल्या आईला करंटी म्हणतो, आपल्या आईला शिव्या देतो. तर इतरांच्या गोष्टी काय पा, इतरांना तो का काही बोलणार नाही सांगण्याचा इत्यर्थ करून घ्या. महाराज म्हणतात धन मिळवा, पण नाथानं सांगितलं धन आल्यावर जर एवढे अधर्म होत असतील तर ते धन मात्र मिळवायचं की नाही मिळवायचं. किंवा महाराज म्हणतात ते धनाच्या संबंधानं विचार करत असताना इतरत्र संतांची प्रमाण पाहिली तर ते म्हणतात या धनाचा नदरी विश्वास जैसे तरुण छाया, या धनाचा नदरी विश्वास जैसे तरुण छाया.
बरं तो संसार ज्ञानाच्या दृष्टीने नाही, कर्म मार्गाच्या दृष्टीने आहे, म्हणून त्याचे नियम पाळलेच पाहिजे. बरं नियम पाळले पाहिजे. जसा साप जोपर्यंत भासतो तोपर्यंत त्याचे नियम, तर संसार जोपर्यंत तुम्हाला आम्हाला भासतो तोपर्यंत त्याचे नियम. बरं काय नियम सांगितले, काय रीती सांगितली, तुम्ही आणि धन जोडलं पाहिजे. बरं धन सर्वांनाच आवडतं, तुकाराम महाराज पण धन जोडायला सांगतात. मग लक्षात घ्या, मनुष्य धनाला आधीच आवड आहे, महाराज म्हणतात, त्याच्यामध्ये विशेषता आहे. पण जे धन तुकाराम महाराज जोडायला सांगतात माणसालाही आवडतंय. त्या धनाच्या मागे पंचदशीकारांनी अनर्थ सांगितलं, नाथानं भागवतात अनर्थ सांगितलं. बरं मुख्य भागवत आहे त्याच्यामध्ये पण 15 प्रकारचे अनर्थ सांगितले. इतर संतांची प्रमाण पाहिली त्याच्यामध्ये पण अनर्थ सांगितले. वासुदेव प्रकरण पाहिलं त्याच्यामध्ये पण धनामागचे अनर्थ सांगितले. मग एवढे जर धनामागे जर अनर्थ सांगितले तर तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला धन का जोडायला सांगतात. बरं जे तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला धन जोडायला सांगतात त्याने महाराज त्यांचे जर अभंग बाकीचे पाहिले तर ते म्हणतात, बरियाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत, राधाडीला संसार केला सडवणीचा माल. पुढचे चरण काय आहे, चार्जंत धन केले त्यांची नीती. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या संबंधाने आमची जर स्थिती पाहिली तर जन तन धन. धन आम्ही कशावर केलेलं आहे, स्वतः मात्र धनाला तृणावर समजतात आणि आपल्याला धन मिळवायला सांगतात. इतरत्र जर मात्र इतरत्र वाङ्मय पाहिलं, शास्त्र पाहिलं तर त्याच्यामध्ये तर धनाची मात्र जरी अशी विशेषता सांगितलेली आहे का ते तुम्हाला आम्हाला दुःखाला पावत करते किंवा तुमचं आमचं पतन करते. मग तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला संसारिकाला गृहस्थाश्रमिकाला धन का ठेवायला सांगायचं, म्हणजे तुम्ही तिकडे सेफ राहायचं आणि आम्हाला काही दलित वाटायचा विचार आहे का. तर तुकाराम महाराज म्हणतात, मी नुसतं तुम्हाला धन मिळवायला सांगत नाही, ते कसं मिळवायचं अभंगाच्या प्रकरणाच्या आपली संस्था कशी आहे, आपली संस्था केवढी होती. इवले शेरो गावी ये रे द्वारी ही चाल म्हणायची तर त्याला मग तुम्ही दुसरी मध्ये का तीच गावायची. या बहिणी येत होती विठाला असं नाही. म्हणजे अशी सारखी चाल असेल तर मग ती जोड असते किंवा अशी चाल म्हणायची. हे आपल्या कोकण भागातील सर्व रत्न मंडळी आहे बरं का. इतर ठिकाणी पाहायला गेलं तर मात्र पैशाला सगळे येते, पण मात्र ही रत्न मंडळी बघा सगळी एकापेक्षा एक तिकडं मात्र तालकरी पण इथं घालावे लागतात. आपल्याकडे मात्र ही श्रीमंती आहे. विठाला महाराज तुम्हाला आम्हाला धन जोडायला सांगतात.
सांगतात. पण धनाच्या मागे जर अनेक प्रकारचे अनर्थ आहेत, मग अनेक प्रकारचे अनर्थ आहेत म्हणून धन का जोडायला सांगतात. पण ते नुसतं बाबा धन जोडायला सांगत नाही, तर धनाच्या मागे अनर्थ कधी नुसतं धन जोडलं तर अनर्थ, की महाराज त्याच्या मागे जर नियम असले तर त्याला अनर्थ नसतात. मग धन कसं जोडलं पाहिजे ध्यान देऊन ऐका. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारानं तुम्ही आम्ही धन जोडलं पाहिजे. नाही तर लोकांच्या मानात आपण धन मिळवलेलं उत्तम धन नसतंय. मग महाराज धन कसं मिळवावं याच्या संबंधानं काही संतांचं बोलणं आहे का, तर संत म्हणतात धन कसं मिळवावं किंवा उत्तम व्यवहार म्हणजे काय, तर ज्ञानोबाईच्या ओव्यात उत्तम व्यवहाराच्या संबंधानं भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन लाभा अपारू मिळवणे. महाराज आता पूर्वीच्या काळी काही नोकऱ्या नव्हत्या म्हणून ज्ञानोबाईच्या भाषेत ज्ञानोबाई सांगतात. मग फक्त तुम्ही कळून घ्या ज्ञानोबाई काय म्हणतात. का भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन लाभा अपारू मिळवणे. भूमी बीज आणि नांगर हे भांडवल करायचं आणि या भांडवलाच्या संबंधाने धान्य पिकवायचं आणि धान्य पिकवलं तर योग्य किंमतीनं ते विकायचं. म्हणजे तुम्हा आम्हाला पण मात्र तोटा नाही झाला पाहिजे. आणि मग लक्षात घ्या जास्त तुम्हा आम्हाला मात्र लक्षात घ्या तोटा पण झाला नाही पाहिजे आणि त्याच्या डबल पण पैसे नाही आले पाहिजेत. मात्र जेवढा खर्च झालाय त्याच्यापेक्षा काही नफा असेल तो भेटला पाहिजे. जास्त पण त्याच्यापासून मिळवू नये आणि तुमचा आमचा तोटा होईल असं पण विकू नये. याला म्हणायचा उत्तम प्रकारचा व्यवहार. किंवा महाराज म्हणतात याच्या संबंधाने अजून एक ज्ञानोबाईच्या काही ओव्या आहेत. ज्ञानोबाई सांगतात की ज्याप्रमाणे लक्षात घ्या ज्याप्रमाणे मात्र सिद्धी तुम्ही आम्ही करतो किंवा महर शिशी विकणे महर्गी वस्तू तुमची आमची जी वस्तू आहे ती योग्य भावना मात्र विकली पाहिजे. त्याला म्हणायचा उत्तम व्यवहार. जास्त पण भाव लोकांकडून घेऊ नये. नाही तर 15 रुपयाची वस्तू त्याची 40 रुपये घेतले जमत नाही. मोठं सांगत नाही लक्षात घ्या. कीर्तना सांगू नये. त्या दिवशी आम्ही एका ठिकाणी कीर्तनामध्ये चाललो हे त्याला साक्षी आहेत. जांभळं होती रस्त्याला विकायला होती. जांभळं म्हणलं जांभळं घ्यावा. आता कधी कशाचा मोबाईल माहित नाही म्हणलं आता चाललो रस्त्याला काही मुलं जांभळं घ्यावं. जांभळं घ्यावं तर एक वाटा कितीला होता 25 रुपयाला वाटा. पण 25 रुपयाच्या वाटेमध्ये किती जांभळं पाहिजेत. आम्ही असे 2 वाटे घेतले. 50 रुपयाचे 2 वाटे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जेमतेम किती जांभळं पाहिजे 30 तरी जांभळं पाहिजेत ना 15 पण जांभळं नव्हती. विठाला ठेवलेले असतील अशी रस्त्यावर त्याला म्हणलं अहो म्हणलं आता घेऊन आम्ही शांत बसतो म्हणलं जाऊ द्या. पण तेव्हा मला लक्षात आलं हे कीर्तनात भांडवल आम्हाला सांगायला खावं हे लक्षात घ्या. त्याला म्हणायचा उत्तम व्यवहार म्हणायचा नाही. अरे 50 रुपयाला नेमकी 25-30 तरी जांभळं पाहिजे का नाही 15 जांभळं म्हणजे काय लोक उत्तम व्यवहार आहे काय. पण लक्षात घ्या उत्तम व्यवहार विकलं पाहिजे. आता लक्षात घ्या आम्हाला घेण्याकरता दुःख झालं म्हणजे याला उत्तम व्यवहार म्हणता येत नाही. त्यांना जास्त पैसे भेटले पण की महाराज त्यांच्या म्हणतात कष्टापेक्षा जर जास्त महाराज वरून भेटले तर त्याला पण उत्तम व्यवहार म्हणता येत नाही. मग नुसतं धन जोडलं तर त्याचा माझा अनर्थ आहे. हे मी का सांगतो आजच्या कीर्तनाची संसारिकाच्या लग्नाच्या पूजेनिमित्ताने म्हणून सांगायला बरोबर का धन नुसतं जोडलं तर त्याचा माझा अनर्थ. ते जर उत्तम व्यवहाराचा असलं तर अनर्थ नाही. मग उत्तम व्यवहारानं मात्र धन जोडायला स्वकष्ट जिथं मिळवावा. कारण म्हणतात तोची घासून आपला कोणता घास आहे जो कष्टानं मिळवलेला आहे तोच म्हणून मात्र कष्टानं मिळवलेलं धन आहे त्याच्या मागे अनर्थ नाही. मग जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पण त्याच्या संबंधानं कसं जायचं उदास विचारे त्याच्या संबंधानं उदास असायचं. मग सद्गुरू महाराज म्हणतात तुम्ही आम्ही उदास कधी होतो तर उदास 2 गोष्टीने तुम्ही आम्ही होत असतो. एक असंबंध ज्ञान आणि एक मिथ्या ज्ञान तुम्हाला आम्हाला कळलं का तुम्ही आम्ही काय होत असतो. इकडं माझ्याकडे ध्यान द्या. विठाला मिळवायचं नुसतं मला धन मिळवायचं नाही तर त्याच्या संबंधानं आलेल्या धनावर उदास असायचं. मग आमचे महाराज म्हणायचे उदास माणूस कधी असतो असंबंध ज्ञान आणि मिथ्या ज्ञान कळल्यावर उदास होतो. तर असंबंध ज्ञान आणि मिथ्या ज्ञान म्हणजे काय तर मिथ्या ज्ञान सद्गुरू महाराज म्हणायचे एक मात्र भिक्षुकी दारापुढे आला आणि त्यानं भिक्षा मागितली. भिक्षा म्हणजे काय असेल ते म्हणलं. मग ते भिक्षा दिल्यानंतर मात्र ते घरातले 2-4 कोणी आलं आणि त्यांना मात्र जी काही भिक्षा असेल ती वाढली आणि भिक्षा वाढल्यानंतर तो घरी जायला निघाला. वाटेत जात असताना मात्र त्याला चांगल्या प्रकारची 2000 रुपयाची लाल लाल नोट दिसली. लाल लाल नोट दिसल्यानंतर त्याने ती नोट उचलली आणि कुठे टाकली खिशात टाकली. अर्ध कीर्तन तर याला भाऊ पाठायचे लक्षात घ्या. मग ती नोट उचलली आणि खिशात टाकली. खिशात टाकल्यानंतर ती नोट उचलली खिशात टाकली. हे मात्र त्या लहान लेकरानं पाहिलं. लहान लेकरा आई म्हणलं काय झालं बाया म्हणले आपल्या दारापुढची यानं लाल लाल नोट उचलली. नेऊ दे ती खोटी होती.
खोटी होती असं ऐकल्याबरोबर त्यानं नोट काढली आणि बाहेर टाकून दिली. का टाकून दिली तर त्याला मिथ्या ज्ञान कळलं. मग लक्षात या, एखाद्या गोष्टीवर उदास कधी होतो त्याला मिथ्या ज्ञान कळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंबंध ज्ञान कळलं पाहिजे. आपण ज्याला माझं माझं म्हणतो ते माझं नाही. आमचे महाराज कुडेकर मामाचे दृष्टांत परंपरेने आले म्हणून सांगतो बरं का. बाबा म्हणायचे एक मात्र महिला आपल्या म्हैशी चारण्याकरता रानामध्ये चालली. रानामध्ये चालली असताना त्या म्हैशी चरायला गेल्या. म्हैशी चरल्या, पोटभर त्यांनी खाल्लं आणि त्या म्हैशी घेऊन ती गावामध्ये येत होती. गावामध्ये येत असताना त्या म्हैशीनं मात्र गावामध्ये आल्यानंतर कोणाच्या पाटलाच्या घरापुढे मात्र देहधर्म केला. देहधर्म केल्यानंतर ती पाटली आली आणि तिनं ते शेण उचललं आणि आपल्या घरामध्ये नेलं. घरामध्ये नेत असताना त्या मालकीने पाहिलं. का ग म्हणले कुठं शेण नेते? कुठं नाही म्हणले, घरामध्ये नेते. तुला माहिती का शेण कोणाचं आहे? ती म्हणते माझ्या दारात पडले म्हणून शेण माझं आहे. ही महाराज मालकीन म्हणते शेण माझं, पाटलीन म्हणते शेण माझं. दोघींची भांडणं लागली. एक हुशार माणूस आला. काय झालं? काय नाही म्हणले महाराज बघा ना, ही म्हणते शेण माझं. अहो महाराज माझ्या दारात पडलं म्हणजे माझं शेण. ती म्हणते माझ्या म्हैशी म्हणजे माझं शेण. तो म्हणतो शेण तुझं पण नाही, शेण तुझं पण नाही, शेण आहे म्हशीचं. तसं महाराज म्हणतात या इथलं जे दिसणार आहे ते तुमचं पण नाही आणि आमचं पण नाही. महाराज याला म्हणायचं असंबंध ज्ञान. हे असंबंध ज्ञान आणि मिथ्या ज्ञान कळलं असलं तर त्याच्या मागे अनर्थ नाही. धन मिळवत नुसतं अनर्थ. मग महाराज अनर्थ कधी नाही तर त्याच्या संबंधानं ते उत्तम व्यवहारानं मिळवायचं. बरं दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय करायचं तर त्याच्यावर उदास राहायचं. महाराज जोडवून या उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी. त्याचं महाराज उत्तम प्रकारचं उदास असावं आणि त्याचं उत्तम प्रकारचा वेच करायचा. म्हणजे त्याला बाबांच्या भाषेत कारणी लावायचं. काय लावायचं? कारणी लावायचं. आता महाराज बघा तुमच्या गाव या आमने गावामध्ये मला कोणी सांगितलं काय नाही एवढं भव्य दिव्य मंदिर झालं. 1 कोटी कितीतरी 25 का 26 लाख वरती जमले. उत्तम प्रकारचं एवढी आमची जनार्दन महाराजांना आमचं पूर्ण झालं. एवढं एक गाव मिळून एवढं कोणचं दक्षिणा देत नाही. विठाला शास्त्री महाराजांच्या कृपा येतात. या गावाने एवढं, त्या गावाने तेवढं. पण 1 कोटीनं वरती काही लाभ देणारा अशी थोडी गाव आहे. त्याच्यामध्ये मात्र हे गाव आहे. मग उत्तम प्रकारचा याला वेच म्हणायचा बरं का. किंवा वेचाच्या संबंधाला पंचयज्ञ सांगितलं. भूत यज्ञ असेल, पितृयज्ञ असेल, या प्रकारचे यज्ञ तुमचे आमच्याकडे केलं पाहिजे. पितृयज्ञ असेल, भूतयज्ञ असेल, एखादे पशु पक्षी असतील त्यांना सुद्धा आपला ग्रास दिला पाहिजे. एखादा भिकारी असेल त्याला सुद्धा ग्रास दिला पाहिजे. तुम्ही आम्ही मात्र बाकीचे कर्म केले पाहिजे. याला म्हणायचे यज्ञ. हे पंचयज्ञ तुमच्या आमच्या जीवनामध्ये झाले तर तो मनुष्य देव उत्तम गतीला पावता होतो. अभंगाच्या दुसऱ्याच्या उत्तमाची गती, उत्तमाची गती
उत्तम गोविंद उत्तम गोविंद जीव खाके उत्तम देवरी तोय तो पावन उत्तम देवरी तोय तो पावन आमच्या परमेश्वर बाबाच्या चालीवर का शांत भजन कसं असावं त्यांच्याकडून शिकावं विठाला असा उपदेश केलाय पण या संबंधानं आचरण केलं धन जोडलं आपलं 5 मिनिटं राहिलं त्याच्यामध्ये सारं पाहू बरं का मग लक्षात घ्या थोडा मग एवढं कशाला याच्यावर भर टाकला तर लक्षात घ्या बरं का भर टाकला म्हणजे उगा शेंडे पुढे चालायच्या पेक्षा एकच काय ना गप्रा आहे विठाला सांगितलं नाही सगळं सोडवा हे पण नाही ठरवलं ते पण नाही ठरवलं याच्यामुळे ज्ञानोबाईचा आहे कसं महाराजांचं आहे लक्षात घ्या मग त्याच्या संबंधानं गृहस्थ श्रमिकांना आचरण केलं काय होतंय उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगीन जीवकानी तो उत्तम प्रकारची गती प्राप्त होतो जनार्दन बाबा आमचे महाराज म्हणायचे गती 3 प्रकारला चांगली भेटते एक म्हणजे देवाचं नामस्मरण केलं का गती चांगली मिळते संतांची भेट झाली का गती चांगली मिळते मनाने तुम्हाला आम्हाला सहाय्य केलं का मात्र गती चांगली मिळते गती अधोगती मनाची युक्ती साधू संगीत आणि गती अधोगती मनाच्या हातामध्ये गती अधोगती संतांच्या हातामध्ये आहे त्यांच्या संबंधानं चांगल्या प्रकारची गती मिळते किंवा हरी मनाता गती नासती हरी मनाता गती नासती हरी मनाता गती पातकी नासती हरी मनाता गती हरी मनता हरी मनता हरी मनता हरी मनता हरी मनता काळकापती हरी मनता काळकापती हरी मनता काळकापती हरी हरी मुनी गाता हरपली चिंता हरी मुनी गाता चांगली गती भेटते पण चांगली गती भेटण्याकरता अजून एक लाईन आहे ती म्हणजे गृहस्थ आश्रमिकांना अशा प्रकारचं आचरण करायचं एवढं मात्र कॉन्फिडन्स मी का बोलतो म्हणजे ह्यो आपण आमच्या परीक्षेचा आहे विठाला संदीपन दादा
त्याच्यामध्ये शिंदे माऊली, राम महाराज डोंगर, लक्ष्मण बुवा मेंगडे, त्याच्यामध्ये लक्ष्मण महाराज कोकाटे, या आम्हाला परीक्षक होते अभंगाला होता म्हणून कॉन्फिडन्स होतो बरं का. मग 3 प्रकारच्या मात्र याच्या संबंधाने गती मिळते. आणि चौथी लाईफलाईन म्हणजे कोणतीही तर या प्रकारचं आचरण केलं तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी, उत्तम प्रकारची जीवखानी भोगेल. तू तुमच्या आमच्यासारखा इकडं तिकडे जन्माला येणार नाही. तो म्हणजे संताच्या घरी जन्माला येईल, ते राम नाम होईल सेवन, घडेल भोजन श्रेष्ठाचे, उत्तम ठिकाणी जन्म होऊन उत्तम प्रकारची गती प्राप्त होईल. पण त्याच्याकरता अजून काय परोपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. जीवनामध्ये त्याच्या परोपकार घडावा लागेल. किती थोडा तरी महाराज नका घालू तया सार ताकाचे उपकार. महाराज म्हणतात दुधाचे उपकार नाही जमले तरी ताकाचे तरी थोडे उपकार करा. ज्याला जेवण नाही देता आलं त्यांनी पाणी तरी द्या. पाणी नसेल तर बस तरी म्हणा. आणि बाबा म्हणायची बसायची बोलायची पात्रता तरी नसेल तर आपण विहिरीमध्ये जाऊन जीव द्या. कशाला पुरस्कार असं मी मारवाला तुका काही तू बस बोलू शकत नाही, पाण्याला चहा बोलू शकत नाही, पाणी बोलू शकत नाही, अशी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ही परिस्थिती वारीमध्ये पाहायला मिळते. अहो तुम्ही बरं येत नाही तिथं काय म्हणले वाट तिकडे घरामध्ये येऊ नका असली परिस्थिती काय. अरे उपकार थोडे तरी गृहस्थ असलं त्याचे काय उपकार असावे थोडे तरी केले पाहिजे. पण महाराज म्हणतात उपकार आता वारी आलीच भाऊचा विषय तोच चालला. मला वारीला भाऊ म्हणजे अहो संसारिकाने परोपकार केला पाहिजे, जास्त नाही थोडा तरी केला पाहिजे. पण अजून त्याच्या जीवनामध्ये त्यानं काय केलं पाहिजे. भूतदया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी. त्याच्या जीवनामध्ये भूतदया गाई पशुचे पालन, त्याच्या जीवनामध्ये भूतदया पाहिजे. महाराज भूतदया मनुष्य त्यामध्ये नसते. कोंबडेच कापणं बकरेच कापणं. मगाशी आपला विषय झाला का नाही. विषय झाला. तुकाराम महाराज म्हणतात की मांस खाता हौस करी जोडून यावरी ठेवेला. महाराज म्हणतात कोण कोट्यांची करील की जीवन येणं ते. महाराज म्हणतात या हळव्या असल्या आमचं आता बरं का कोणी काय करायचं योग मी काही त्याच्यामध्ये काही अधिकारी नाही. पण तुकाराम महाराजाला जे अपेक्षित ती मी सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात लक्षात घ्या तुकोबाईचं प्रमाणे बरं का आपली चोरी आंघोळी. तुकाराम महाराजांचं असं प्रमाण आहे मांस खाता विठाला पुढीलांसाठी 5वी सुरी आपली चोरी आंघोळी. अरे त्याला कापण्याकरता सुरी पाजवतो अशी काय तशी काय तसं काय सुरी काढून आपल्या बोटाला लागल म्हणून आपली आंघोळी लपून घेतो. अरे महाराज म्हणतात की आत्मा नारायण सर्वाधिक आहे. पशुमध्ये काय कळू नये याच्यात येऊ. लोकांना उपदेश करतो याच्यात येऊ त्याच्यात येऊ म्हणजे खातो त्याच्यामध्ये येऊ नये का. त्याला कापण्याकरता कसा प्रवृत्त होतो. मग महाराज म्हणत त्याच्याकरता प्रवृत्त झालं पाहिजे बरं का. मोक्षद्यानं भूतदया केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात पुढीलांसाठी 5वी सुरी पाजवतो पण आपल्या नाडे रडतील बरं का. तुकोबाईचा शाप एका उपदेश मला माहित नाही. तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्या महाराज आपल्या आनंदा करता दुसऱ्याला कापणारा आहे ना तो आपल्या नाडे रडतील ते सुखी नाही होऊ शकत. विटाला गाई पशुचे पालन ताणिल्या जीवन वना माझे. बरं अजून शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. जीवनामध्ये त्याला शांती धरली पाहिजे. पहिलं पिढा जर उतरायचा असेल तो आयशी ज्याची शांती देता तोची सर्वभूतांचा सखा. ज्याला आपल्या जीवनामध्ये सर्वभूतांचा सखा व्हायचा तो आपलं मात्र चांगलं ठिकाणी काहीतरी लौकिक करायचं तर मात्र काय करायचं दया ठेवायची किंवा महाराज म्हणतात शांती ठेवायची. आणि अशा प्रकारचा शांती ठेवतो त्याच्या जीवनात काय होतं वाढवी महत्व वडिलांचे. अरे कोणाचा पोरगा अहो महाराज माहित नाही का अमक्या अमक्याचा नातू वाढवी महत्व वडिलांचे. अहो पंचा भागातला अहो तुम्हाला माहित नाही का ज्या भागात सावळाराम महाराज आले त्यांचा वाढवी महत्व वडिलांचे. अरे कोणाचा वडील म्हणजे आपल्या आधी हुटलेला आपले लक्षात घ्या. मग अशा प्रकारचं आचरण केलं तर वाढवी महत्व वडिलांचे. आणि महाराज म्हणतात लक्षात घ्या महाराजांना काय काय सांगितलं. धन जोडलं पाहिजे ते उत्तम जोडलं पाहिजे. त्याला त्याच्यावर उदास राहिलं पाहिजे. उत्तम प्रकारचा वेच केला पाहिजे. त्याच्या संबंधानं काय होईल तो उत्तम प्रकारची गती प्राप्त होईल. उत्तम प्रकारची जीव खाणीमध्ये जन्माला येईल. बरं अजून काय करायचं परोपकार करायचा परनिंदा करू नये. पर स्त्री माते भगिनी समाने समजायची. त्याच्या जीवनामध्ये भूतदया पाहिजे. गाई पशुचे कारण ताणिल्या जीवन वना माझी. असं ज्याच्या जीवन पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये शांती पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये ही विशेषता असली का तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम बदल वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकानी विडो.
उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी शिवानी वडीला भंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून गृहस्थ आश्रमिकाला गोड असा उपदेश करणारा होता. अनेक जे मात्र आश्रम आहेत त्या अनेक आश्रमाने काय काय करावं काय काय नाही त्याचे स्वतंत्र अभंग आहेत. ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे संन्यास महाराज लक्षात घ्या. अनेक प्रकारच्या संन्यासांना काय करावं संत त्याग करावा. महाराज ब्रह्मचारी असेल त्यांनी महाराज लक्षात घ्या अक्षर भोकावी किंवा संन्यासाने काही सगळे मात्र नियम आहेत. तसे या गृहस्थ आश्रमिकांना आजच्या अभंगात नियम सांगितलेले आहेत. आदरणीय आमचे विशाल दादा यांच्या या लग्न प्रित्यर्थानं पूजा आणि त्याच्या संबंधानं त्यांच्या घरच्यांनी वितेश दादा असल्याने आम्हाला आमंत्रण दिलं आणि सर्वांच्या मात्र या असे महाराज दर्शनाकरता येण्याचा आलेला योग सर्वच कीर्तनाकरता आशीर्वाद देणारी आलेली मंडळी उत्तम प्रकारचे पक्वादवादक उत्तम प्रकारचे गायक उत्तम प्रकारचे विनोदकरी आणि सर्व क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असणारे सर्व प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती या संबंधाप्रमाणे असणारे सर्वच वारकरी मंडळी आदरणीय आमचे भाऊ बाबा आहेत. आदरणीय म्हणजे फुलकंठवार महाराज आदरणीय आमचे इटाडेकर बाबा आहेत. लक्ष्मण बागा बाबा हे सर्वच इथं समोर बसलेली मंडळी सर्वांच्या चरणी दंडवत करतो. आपली वेळ संपलेली आहे. शेवटचा तुका म्हणे घ्यायचे आश्रमाचे बाळ तुका म्हणे घ्यायचे आश्रमाचे
उत्तम भोगेला जीवगानी जीव जीवगानी जीव उत्तम भोगेला जीवगानी जीवगानी उत्तम
सर्व सज्जनांना विनम्र भावाने अभिवादन करून आज आपल्या आमणे गावातील सर्वांचे सुपरिचित आदरणीय श्री संजय केणे असतील, नितेश केणे यांचे बंधू श्री विशाल तुकाराम केणे आणि यांचं शुभ लग्न झालेलं आहे आणि आज सत्यनारायणाची महापूजा आणि त्यानिमित्ताने आजची हरिकीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण आदरणीय श्री विक्रांत महाराज कुंडेकर यांनी या ठिकाणी येऊन आणि लग्न झालेला नेती सांगितले असं नाही, ते सगळ्यांच्यासाठीच आहे. तेव्हा जोडून या धरणं उत्तम आणि उत्तम अशा प्रकारे त्यांचं सांगणं म्हणजे त्यांचं पटवणं म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पुन्हा पुन्हा सांगून म्हणजे पुन्हा का सांगतात त्यांना येत नाही म्हणून नाही, तर ते आपल्या गळी उतरावं यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न आहे. आमच्यापेक्षा वयाने जरी लहान असले तरी, कारण आपण नमस्कार कोणाला करतो? जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, दयाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून. परंतु परमार्थापुढे जे वयाने जरी लहान असले परंतु ज्ञानाने मात्र काय आहे? वयोधनाचे श्रेष्ठपण ते श्रेष्ठत्व अति गौण, भगवत प्राप्तीचे श्रेष्ठपण ते श्रेष्ठत्व जाणून याने त्यांनी 4 वर्ष आणि जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि हा अभ्यास केला. आता ते वय म्हणजे खरं म्हणजे इकडं तिकडं फिरण्याचं, परंतु त्यांनी तो वेळ आपल्या कारणी लावला आणि आज ते या ठिकाणी मोठ्या समाजामध्ये उभं राहून आणि समाजाला मार्गदर्शन करू शकतात. तेव्हा मी जास्त वेळ नाही घेता त्यांच्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडावी आणि असंच त्यांचं उत्कर्ष होत राहू ही भगवतचरणी प्रार्थना करतो. महाराज त्या ठिकाणी तेव्हा सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि हे लग्न जे झालेलं आहे ते शरीराचं लग्न झालेलं आहे, पण आपल्या मनाचं लग्न झालं पाहिजे. एका ठिकाणी शास्त्रकार सांगतात ना, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशचारु चित्रम धनमेरु तुल्यम हरिरंगरे पद्मे मनश्चन्न लग्नम तथक्यम तथक्यम तथक्यम. तेव्हा आपल्या सावधान तेव्हा अशा प्रकारे आपल्या मनाचं लग्न देवाच्या चरणाशी झालं पाहिजे, हे खरं लग्न आहे. तेव्हा असो या ठिकाणी सर्व मंडळी, वितेश असेल आणि आमचे गुरुनाथ म्हात्रे, उत्तम म्हात्रे यांचा नातेसंबंध जिथे आहे तिथे अशा प्रकारचे कार्यक्रम हे होतच असतात. जवळजवळ 3 दिवस 4 दिवस या ठिकाणी आणि सर्व शाकाहारी कार्यक्रम झालेला आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने सगळी जेवणाची पद्धत नियोजनबद्ध सगळं अतिशय चांगल्या प्रकारे हे लग्न आणि समारंभ संपन्न झालेले आहे. आता पूजाही झालेली आहे आणि आमनेकरांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, कारण जवळजवळ या वर्षी 2 कोटी रुपयापर्यंत त्यांचा बजेट गेलेलं आहे. सुंदर मंदिर आणि सुंदर एकता त्या सगळ्यांची असल्यामुळे या ठिकाणी मी पुन्हा त्यांचा आभार या ठिकाणी मानतो आणि एक आमंत्रण सगळ्यांना देतो की आपल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आपण जी जागा घेतलेली आहे त्या जागेचा भूमिपूजन समारंभ येत्या 5 जूनला पंढरपूर येथे संपन्न होणार आहे. तर सर्वांनी गणेश महाराज आपण पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. कोंडेकर महाराज सगळ्यांनी यायचंय. सर्व मृदुंगाचार्य आपण भजन करू चांगलं तिथं. तेजस महाराज, तुकाराम माळी असले सिद्धे सगळ्यांनी 4 तारखेला त्या ठिकाणी यायचंय आणि 5 तारखेला सकाळी आपला 9 ते 12:30 पर्यंत तो कार्यक्रम होणार आहे. तेव्हा सर्व मंडळींनी आणि आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची सर्वांना विनंती. आणि आपल्या भागामध्ये आपण सत्कार समारंभ बंद आहे म्हणून मी आदरणीय श्री आणि उद्या आपल्या त्या कार्यक्रमासंदर्भात नवीन मंदिरामध्ये आमणे येते आणि आपल्या वारकरी संप्रदाय आमणे लोणार परिसराची त्या ठिकाणी सभा होणार आहे 5 वाजता. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो आणि सर्वांचा सन्मान म्हणून या ठिकाणी हरिभक्तीपरायण आदरणीय गणेश महाराज कुलकुंडवर यांना विनंती करतो की आपण श्रीफळ वाढवायचं आहे. सर्वांचा सन्मान
आणि भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. जाणार नाही पण जाऊ नये. त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण सर्व कलाकारांची आणि मृदंगाचार्य या सर्वांची या ठिकाणी निरपेक्ष सेवा आहे. तेव्हा सर्वांचं मी या ठिकाणी शब्द सुनाने आभार मानतो. दशरथ महाराज मला तसा आदेश आला म्हणून. आणि जेवणाची व्यवस्था याच ठिकाणी सगळे कीर्तनकार प्रवचनकार सगळी मंडळी सगळ्यांचा आभार या ठिकाणी मानतो. आणि उद्या संध्याकाळी बरोबर 5 वाजता नवीन मंदिरामध्ये सर्वांनी उपस्थित राहायचंय. ही सर्वांना कुंडली गावावर